उन्हाळ्यामध्ये भूक लागत नाही आणि पोटही सतत आपलं जड राहतं, त्यामुळे सोलकढी एकदा नक्की करून बघा. कोकम शरीराला छान थंडावा देतं, त्याचप्रमाणे नारळ पचन सुधारायला मदत करते. जेवण सहज पचतं आणि पोट हलकं राहतं. शरीरही आपलं हायड्रेट राहतं आणि यामुळे आपला थकवाही कमी होतो. म्हणून रोजच्या आहारात ही सोलकढी नक्कीच समाविष्ट करायला हवी. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे आपण हे कोकम घेतलेलं आहे. याला आमसूल नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आता हे आपण भिजत घालणार आहोत आधी. मी याआधीच हे कोकम भिजत घातलेलं होतं गरम पाण्यामध्ये. आपण 10 ते 15 मिनिटं हे कोकम भिजत घालायचं, छान भिजलं जातं. कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज हे मिळून जाईल. मी आधी सांगितल्याप्रमाणे कोकम किंवा आमसूल दोन्हीही नावाने हे ओळखलं जातं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचे काप करून घ्यायचे आहे. आपण एक ओलं नारळ इथे वापरणार आहोत. तर हे पूर्ण आपल्याला काप एकसारखे असे करून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला बारीक करता येतील मिक्सरमध्ये. तर आता इथे पूर्ण आधी मी काप करून घेते. याचा जो पाठीमागचा सालीचा भाग आहे तो आपण काढलेला नाही, तो तसाच ठेवलेला आहे. आणि पूर्ण आता हे काप आधी आपण करून घेणार आहोत. तर इथे पूर्ण नारळाचे काप आपले करून तयार झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये एक एक साहित्य घालून घ्यायचं आहे. तर आता सर्वात आधी यामध्ये आपल्याला घालायचे आहेत लसूण पाकळ्या. लसूण घातल्यामुळे कोकम कढीला छान चव लागते. तर इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण घालून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे अर्धा इंच. आणि आता हिरवी मिरची घालून घेणार आहोत. तर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या तिखटाला थोड्या कमी असल्यामुळे मी थोड्या जास्त वापरलेल्या आहेत. पण तुमची मिरची जर जास्त तिखट असेल तर कमी वापरली तुम्ही तरीही चालेल. आता इथे आपण 1 चमचाभर भाजलेले जिरे घालणार आहोत. इथे 1 चमचा जिरे मी तव्यावर छान फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहे. तुम्ही इथे जिरेपूडही वापरू शकता, पण कच्चं जिरं वापरू नका. आता आपण यामध्ये बीटचे काप घालून घेणार आहोत. तर 3 ते 4 असे छोटे-मोठे काप करून घेतलेले आहेत. यामुळे सोलकढीला रंग छान येतो. आता आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे, अगदी चुटकीभर एवढा. यानेही आपल्या सोलकढीला चव छान येते. तर आता हे सर्व साहित्य आपण घालून घेतलेलं आहे. आता कोकम आपण यामध्ये घालणार आहोत. तर हे भिजवलेलं जे कोकम आहे ते कोकम असंच न घालता बघा हाताने असं आपल्याला हलकंसं फक्त हे एकत्र करून घ्यायचं आहे. भिजल्यामुळे त्याचा थोडा जो गर आहे तो छान घट्टसर निघतो. म्हणजे ते एक प्रकारचं पाणीच असतं. जास्त मॅश करून घ्यायचं नाही. आता हा जो पूर्ण एक गर किंवा तुम्ही हे पाणी म्हणू शकता, हे चाळणीने आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे पूर्ण. तर आता हे पूर्ण आपण जे कोकमचं पाणी आहे ते गाळून घेणार आहोत. आणि हे जे राहिलेलं कोकम आहे यामध्येही थोडंफार पाणी परत तुम्ही टाकून हे गाळून घेऊ शकता. तर आता आपल्याला हे पूर्ण घेतलेलं साहित्य आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण आता यामध्ये गरज वाटली तर अर्धा ते पाऊण वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. तर हे आता मी पाणी न टाकताच बारीक करून घेतलेलं आहे, कारण कोकमचं पाणी आपण यामध्ये घातलेलं होतं. तर आता आपण यामध्ये अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालणार आहोत आणि पूर्ण हे तयार केलेलं जे नारळाचं मिश्रण आहे ते आपण गाळून घेणार आहोत. तर बघा इथे मी अंदाजेच पाणी यामध्ये घालत आहे. आता हे आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर ते कापडाने पूर्ण गाळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे जे नारळाचं दूध आहे ते पूर्ण छान असं कापडामधून एकसारखं असं तयार होतं. तर आता इथे बघा मी चाळणीवर कापड घेतलेलं आहे आणि खाली भांडं घेतलेलं आहे. तर पूर्ण जे आपण हे नारळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते पूर्ण या कापडावर घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत आपल्याला अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. पाण्याचा अंदाज आपल्याला असा घेतच पाणी यामध्ये घालायचं, पण फार जास्त पाण्याचाही वापर करू नका, कारण सोलकढी खायलासुद्धा टेस्टी लागायला हवी. तर इथे पूर्ण आपण हे जे कापडावर मिश्रण घातलेलं आहे, तर आता कापडाचे चारही बाजू आपल्याला अशा हाताने पकडून छान याची पोटली तयार करायची आहे आणि जितकं तुम्हाला शक्य होईल तितका हाताचा दाब देऊन आपल्याला पूर्ण यातील जे नारळाचं दूध किंवा तुम्ही सोलकढी म्हणू शकता ते पूर्ण यामधून काढून घ्यायची आहे. म्हणजे कापडामध्ये पूर्ण आपला जो नारळाचा चोथा आहे तो राहायला हवा, पण जे आपण पूर्ण याचं दूध तयार केलेलं आहे ते पूर्ण निघायला हवं. बघा मी शक्य होईल तितका हाताचा दाब देण्याचा प्रयत्न करत आहे आणि असंच पूर्ण आपण हे काढून घेतल्यानंतर हा जो शिल्लक राहिलेला कापडामधला नारळाचा चोथा आहे
तो परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आता त्यासाठी आपल्याला पूर्ण हा चोथा आहे, हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परत घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत. तर बघा, छान असा हा कोरडा झालेला आहे, पण अजूनही यामधलं जे दूध आहे नारळाचं ते निघणार आहे. तर हा चोथा मी हाताने तुम्हाला दाखवते. बघा किती छान असा कोरडा झालेला आहे. तर आता हा असा थोडा कोरडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर आता बघा याचा रंग थोडा हलकासा फिकट झालेला आहे. तर यामध्ये एक बीटचा आपण छोटा तुकडा घालून घेणार आहोत आणि परत थोडंसं पाणी टाकणार आहे. तर हे एकदाच करायचं आहे आपल्याला. दुसऱ्यांदा आता आपल्याला एकदा केल्यानंतर हे परत करायचं नाही. कारण यामधलं जे काही असलं नारळाचं दूध ते पूर्ण निघून जाणार आहे आता. तर आता बघा आपण दुसऱ्यांदाही हे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला. आता परत आपल्याला त्याच कापडावर हे घालून घ्यायचं आहे आणि आपण जसं आधी केलेलं आहे पूर्ण हाताचा दाब देऊन जितकं शक्य होईल तितकं हे पूर्ण नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जे मिक्सरच्या भांड्यात पूर्ण जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत. तर आता हे पूर्ण मिश्रण जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपण काढून घेणार आहोत पूर्ण हे नारळाचं दूध. तर हे आपण दोनदा असं केलेलं आहे आणि पाणी यामध्ये आपण 2 ते 2.5 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. यापेक्षा जास्त पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही. नाहीतर मग सोलकढी खायला तितकी छान टेस्टी लागणार नाही. तर बघा यातलं पूर्ण मी हाताने दाब देऊन हे काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा पूर्ण जो चोथा आहे यामधलं पूर्ण दूध निघालेलं आहे. छान असा हा कोरडा झालेला आहे आणि आपली जी सोलकढीसाठीचं लागणारं पूर्ण मिश्रण आहे किंवा सोलकढीच म्हणू शकता तुम्ही, ती आता तयार झालेली आहे. पण यामध्ये आपलं मीठ अजून घालायचं राहिलेलं आहे. तर आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये साखरचाही थोडाफार वापर करू शकता, पण मी यामध्ये साखर घालणार नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि बारीक चिरून घेतलेली थोडीफार कोथिंबीर घालायची आहे. तर ही कोथिंबीर चवही खाताना दाताखाली आल्यानंतर तिची हलकीशी चवही लागते आणि दिसायलाही आपली जी सोलकढी आहे ती छान दिसते. आता हे सर्व छान आपण एकत्र करून घेणार आहोत. आता यामध्ये आईस क्यूब न घालता मी तर म्हणेन तुम्ही थंड करून पिलेत हे तरीही चालेल. बर्फ न घालता अशीच थंड करून जर पिली तर तुमची जी सोलकढी आहे ती चवीलाही छान लागते. कारण बर्फ वितळल्यानंतर त्याचं पाणी झाल्यानंतर सोलकढी पाहिजे तेवढी चवीला छान लागत नाही. तर आता ही दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि ही पूर्ण भांडं थंड करून घेऊया आधी. तर आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर इथे छान सोलकढी थंड करून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा ही सोलकढी एकदा नक्की करून बघा आणि आजची तुम्हाला सोलकढी करण्याची पद्धत कशी वाटली किंवा ही सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला आजची ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आणखी तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.